राधे राधे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एका इम्पॉर्टंट झाडाबद्दल बोलणार आहे. शमीचे झाड. हिंदू शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार शमीचे जे झाड आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला खूप इम्पॉर्टन्स दिली जाते. शमीचे जे झाड आहे त्याला शनिदेव रिप्रेझेंट करतात आणि इव्हन भगवान शनीला एक खूप आवडतं झाड आहे आणि भगवान शिव आहेत ना, त्यांचं पण हे आवडतं झाड आहे. त्याच्यामध्ये त्यांचा वास आहे असं म्हटलं जातं. तर आपण हे झाड कोणत्या कुठे लावायचं, घराच्या कोणत्या डायरेक्शनला ठेवायचं, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि याचे काय काय फायदे होणार आहेत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आता आपण सुरू करूया. तर शमीचं जे झाड आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी घेऊन येता, ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही हे झाड तुमच्या घरामध्ये लावता, तेव्हा तुमचे पैशा रिलेटेड जितके पण प्रॉब्लेम आहेत, प्रॉपर्टी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, ते सगळे कमी होतील. तुमच्याकडे पैसे येतील, तुम्हाला प्रॉपर्टी मिळेल आणि तुम्हाला हे जे झाड आहे ना, ते शनिवारी घेऊन यायचं आहे. आणि हे जे झाड आहे ना, ते तुम्ही गेट जवळ घराच्या लावू शकता, बट तुम्हाला घरामध्ये नाही लावायचं आहे. ठीक आहे. जरी तुमचं फ्लॅट असेल, तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर लावा आणि ट्राय करा की घराच्या बाहेर लावताय ना, तर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर येता तुमच्या लेफ्ट हाताच्या साईडला ते असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे डाव्या हाताच्या साईडला ते झाड असलं पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये असं पॉसिबल नाहीये, तुम्ही गेट जवळ लावू शकत नाहीये, तर तुम्ही गच्चीवरही लावू शकता. ठीक आहे. तुम्ही गच्चीवरती ते झाड लावा आणि तुम्हाला ते ईशान्य कोणला लावायचं आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला लावायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हे झाड लावता ना, तर तुम्हाला याला डेली पाणी नाही द्यायचं. दररोज पाण्याची गरज नाहीये. हे असं झाड आहे ना, त्याला रोज असं पाणी द्यायची गरज नाही पडत. तुम्ही अल्टरनेट डेजला देऊ शकता. म्हणजे आज दिलं तर उद्या नाही द्यायचं, परवा द्यायचं अशा प्रकारे. या फिर तुमच्या हिशोबाने तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही रोज त्या झाडाजवळ तुपाचा दिवा नक्की लावा आणि तुम्हाला एक मंत्र चांट करायचा आहे. डेली जेव्हा तुम्ही पण दिवा लावताय त्याच्यानंतर हात जोडा आणि ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 11 वेळा जाप करा. मग तुम्हाला दिसेल त्याचे डिफरन्स. तुमच्या घरामध्ये धन येईल. तुमच्याकडे तुमचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो वाढेल. तुमची सेव्हिंग वाढेल. तुम्हाला जे पैशाचे प्रॉब्लेम येत होते ते नाही होणार. तुमच्या घरामध्ये जे ताणतणाव होता, भांडणं होत होते, कोणाचं एकमेकांशी पटत नव्हतं, नेहमी घरामध्ये किरकिर राहायची, निगेटिव्हिटी होत होती, ते सगळ्या गोष्टी कमी होऊन जातील. इव्हन तुम्हाला प्रॉपर्टी बनण्याचे पण योग होतील. तुमचं जर घर बनत नसेल ते घर पण बनेल. कारण की हा एक एक असं झाड आहे ना, ज्याने तुमच्या घरामध्ये जितके वास्तुदोष आहेत ना, ते कमी करू शकतो. इतकी ताकद आहे या झाडामध्ये. इव्हन जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता, ठीक आहे. जेव्हा शिवजीच्या मंदिरामध्ये जाता, तर या झाडाचे थोडेसे पानं तोडून तुम्ही त्या शिवलिंगवरती ठेवला ना, तरी तुम्हाला खूप फायदा होईल. बघा, हे जे झाड आहे ना, ते देवी झाड आहे. तर तुम्हाला साफ-सफाई तर करायची आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला त्याची केअर पण करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल, की तुमच्या लाईफमध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे, येतीये. तुम्हाला लाईफमध्ये ज्या गोष्टी तुम्ही विचार करत होता, की या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहेत, त्या हळू कमी व्हायला लागतील. तुमच्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल आणि तुमच्याकडे पैसे पण येतील. तर आता तुम्हाला कळालंच असेल, की हे झाड किती इम्पोर्टंट आहे आणि हे कुठे लावायचं आणि त्याची केअर कशी करायची. जर अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा आणि हे इतकं इम्पोर्टंट इन्फॉर्मेशन आहे ना, तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला पण शेअर करा. जेणेकरून त्यांना पण याची माहिती मिळेल आणि त्यांच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील. आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि पुढच्या वेळेस कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला हवा असेल, तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये या पुढच्या कोणत्या नवीन टॉपिकवरती आपण भेटूया आणि बोलूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे.